बाकी त्यावर फोनपासून थोडं दूर राहा तुम्ही. आणखी तर ज्याला आपण गुलामी म्हणतो actually. आपल्याला आठवतं की स्वातंत्र्याच्या आधी भारतामध्ये आपण गुलाम होतो. Okay. तर गुलामगिरीचा अर्थ काय आहे की व्यक्ती स्वतंत्र नव्हतं त्यावेळेस बोलण्याचं, स्वतःकृती करण्याचं काही असं व्यक्ती स्वतंत्र नव्हतं. तर आपण पाहतो की गुलामगिरी याचा अर्थ इनडायरेक्टली काय आहे की आपण आपल्या मनानं काही नाही करू शकत. जे आहे ते नियमामध्ये करावं लागतं. दुसऱ्यांनी बांधून दिलेल्या नियमामध्ये करावं लागतं, जे इनडायरेक्टली त्या व्यक्तीला दुःखापर्यंत घेऊन जातं आणि जो त्या व्यक्तीला गुलाम ठेवतो त्याला तो सुखापर्यंत घेऊन जातो. तर या संसारामध्ये आपण पाहिलं की आपले असंख्य जन्म जे आहे ते या अशाच गुलामगिरीमध्ये गेलेले आहेत. ही जन्म तर आपली जी गुलामगिरी आहे ती आहे दुर्गुणांची गुलामगिरी. ओके. मन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पॉइंट ए टू पॉइंट बी हा जो प्रवास करतोय ना, याला सफरिंग म्हणतो आपण, याला दुःख म्हणतो. तर या दुःखाची उत्पत्तीचं मेन कारण काय आहे? तृष्णा. परंतु त्या तृष्णेचं उत्पन्नाचं कारण आहे लोभ दोष भाव. तृष्णेचं उत्पन्नाचं कारण काय? लोभ दोष भाव. 6 मूळ आहेत. अलोभ, अदोष, अमोह आणि लोभ दोष मोह. तर ज्यावेळेस भगवान बुद्ध आले तर संसाराची जी गुलामगिरी आहे, म्हणजे या दुर्गुणांची जी गुलामगिरी आहे, ती काही आपण 200 वर्षापासून नाही करत आहे. ती आहे असंख्य जन्मापासून. मग त्यामध्ये असंख्य म्हणजे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक, नरकापासून, स्वर्गापासून, ब्रह्मलोकापासून, प्राणी, मनुष्य सर्व. ओके. या गुलामगिरीमध्ये आपण आयुष्य टाकून देतो सहसा. परंतु आपल्याला हे स्वातंत्र्य पाहिजे मनाचं. ते भेटत नाही. मनाचं स्वातंत्र्य आहे काय ऍक्च्युली? सांगू शकता तुमच्यापैकी?
अच्छा, मनाचं खरं स्वातंत्र्य काय आहे? किती वेळ घेणार? हं. मनाचं खरं स्वातंत्र्य आहे नंबर एक आहे पीस. नंबर टू आहे इक्वॅनिमिटी. सगळ्यात हायर जे आहे ते इक्वॅनिमिटी. सुरुवात होते शांततेपासून स्वातंत्र्याची आणि प्राप्त होते ते इक्वॅनिमिटीला, म्हणजेच उपेक्षा. हे परंतु शांतता स्वातंत्र्याला सुरुवात करून टाकते. शांततेचंच मोठं रूप आहे इक्वॅनिमिटी. उपेक्षा संभोचांक. ओके. जेव्हा तुम्ही शील घेता किंवा ध्यान करता, इन्स्ट्रक्शन ऐकूस तर खरं स्वातंत्र्य तयार नसतं. म्हणजे आपण त्या तोपर्यंत स्वतंत्रच नाही. जे काही विपाक आहे, अभिसंकार, त्या विपाकाचे रिझल्ट आपण भोगत असतो सकाळ उठल्यापासून. मे बी काल घडलेल्या घटनांचा परिणाम आपल्या डोक्यावर मनावर असतो. तर हे जे जग आहे, या जग भगवान काय म्हणतो, व्हॉट इज द वर्ल्ड? कोणासाठी ही 6 फूट बॉडी वर्ल्ड आहे. बॉडी अँड माइंड. माइंड नाही. नॉर्मली पृथ्वीचं हे आपल्या शरीराला जग समजतात. रूप वेदना संज्ञा संस्कार विज्ञान या प्रती असलेली आसक्ती वर्ल्ड आहे जग. रूप कोणतंही असतं ना. रूप हे नाही की एका मुलीचं शरीर किंवा मुलाचं शरीर, रूप कोणतंही असणार. तर या रूपाच्या इन्फ्लुअन्स मध्ये जे पडलेले, दे आर नॉट फ्री. गुलाम आहे. गाडी, बंगला, मुलं, मुली, नातेवाईक, पैसा, नोट, चिल्लर, आईस्क्रीम, लस्सी, गा- गाड्यामधले प्रकार, बैलगाडी, बैल, गधा, घोडा, कोंबडा, हत्ती, जे काही रूप तुम्ही
समोर आणता किंवा जे काही रोग तुम्हाला आवडतं, ती झाली तुमची गुलामगिरी. आपण गुलाम बनून जातो त्या गोष्टीचा. तर हे जे 5 स्कंद आहे, याच्या इन्फ्लुअन्स मध्ये गेलं नाही पाहिजे. इन्फ्लुएन्सर असतात, इन्फ्लुएन्सर पाहिलं तर मी इंस्टाग्राम, फेसबुक इन्फ्लुएन्सर असतात. ते कशा लोकांना प्रेरित करतात कोणती गोष्ट करण्यासाठी. तसं हे 5 स्कंद जे आहेत ना, आपल्याला प्रेरित करतात, आपल्याला हे उकसवत असतात. या टाईप त्या टाईप. मूळ उद्देश काय आहे त्या प्रॅक्टिसचा? तो मूळ उद्देशच हा आहे की तृष्णेच्या विरुद्ध दिशेनं काम करणाऱ्या आसक्तीला आपल्याला खलास करावा लागतो. म्हणजे तृष्णेसाठी काम करणाऱ्या आसक्तीला आपल्याला नष्ट करावं लागतं. ती नष्ट त्याला पाहून नाही होणार आहे, नुसतं पाहिल्याने नाही होणार. त्याच्यावर आता या या पिरियड मध्ये पाहून नष्ट होण्यासाठी आपण की अन्नाकोंड अन्य अन्य कौंडिन्य किंवा सारीपुत्त आणि महामोगलाई नाहीये, किंवा आपण नेय पदपरम असून आपण उद्घटित अन्य आणि विपचित अन्य नाहीये. आपण भगवान बुद्धांच्या 1000 वर्षाच्या पिरियड मध्ये नाही जन्म झालेला आहे आपला. आपल्याला प्रॅक्टिस करावंच लागणार आहे. ऍक्च्युअल लिव्हिंगची जी प्रोसेस असते, म्हणजे घटनांना सोडून देण्याची जी प्रक्रिया असते, ती उपेक्षामधून सुरू होते. इक्वॅनिमिटी. तिसरं आर्य सत्य, जिथं आपण जाऊ देतो गोष्टींना, धरून ठेवत नाही. प्रॉब्लेम इथंच होतो. आपल्याला काय आहे ना, आपल्याला नित्य सुख आत्त पुतुजनांचे गुणधर्म आहेत. तो काय करतो, त्या तीन तीन लक्षणांना समजणं तर दूर, मिथ्या दृष्टीमध्ये चालला जातो. मिथ्या दृष्टी काय म्हणते? नित्य नित्य सुख आत्त. त्रिलक्षण काय आहे? अनिच्य, दुःख, अनित्य. खूप डेंजर आहे माहिती का? आपण फूड क्रेविंग सगळ्यात महत्वाचं, ही सर्वात मोठी गुलामगिरी आहे. सर्वात मोठी गुलामगिरी आहे. याचा अनुभव मला 2012 पासून आहे ऍक्च्युली. ओके. तुम्हाला सर्वांना माहिती आहे माझा बिझनेस टुरिझम आहे. सपोज तुम्ही श्रीलंका गेले, ठीक आहे, तुम्ही श्रीलंका गेलाय, तुमच्या वेळी बरेच जण आलेले आहेत. भात तिथं जो आहे तो इथंच आहे. भाज्या तिथं ज्या भेटतात, सेम इथेही भेटतात. थोडंफार फक्त तेलाचा फरक. फक्त पोळी भेटत नाही महाराष्ट्रीयन लोकांना, त्यासाठी ते म्हणतात की ते इंडियन जेवण नाही. बघा गुलामगिरी. ओके. फूड फूड आहे ऍक्च्युली, त्याला काही हे नाही. कधी सगळ्यात महत्वाचं की आपण सपोज एखाद्या टूरला चाललो, टुरिझमचं मेन उद्दिष्ट काय आहे माहिती ना, की त्या जागेचे प्लेसेस, ओके, त्या जागेच्या फूडची टेस्ट, त्या देशातल्या अन्नाची,
त्या देशातल्या वस्त्रांची, त्या देशातल्या मानसिकतेची, त्या देशातल्या जागेची अनुभव घेणं म्हणजे टुरिझम आहे. आपण जेव्हा कोणत्याही देशाला व्हिजिट करतो किंवा कोणत्याही देशामध्ये जातो, तर ते जे 5 दिवस असतात, टेम्पररी व्हिजिटर नाही आहे आपण. टेम्पररी आपण त्या देशाचा भाग झालेला असतो. पण गुलामगिरी काय करते? आपल्याला त्या देशाचा भाग होऊ देत नाही. ओके. लोक सफर होतात ऍक्च्युली, माहिती का? लोक दुःखी होतात. दुःखी कशासाठी होतात? की मला त्या टाईपचं अन्न नाही भेटत आहे. ओके. जर आपला मृत्यू झाला आणि आपण प्राण्यामध्ये आलो, मग काय करणार? तुम्ही पोळी मागणार का भाकर मागणार? त्यावेळेस तर माहित पण नाही राहणार आपल्याला काय, आपण याआधी काय खात होतो. मे बी तुमच्यापैकी काही देवलोकातून आले असतील. ओके. तिथे तर मनुष्य लोकांपेक्षा खूप चांगलं जेवण आहे. मग तसं आपण एक लोकामधून दुसऱ्या लोकांमध्ये आलो, तर आपण आपलं अन्न विसरून इथलं अन्न ऍक्सेप्ट करून तेच खाऊ लागलो. त्यालाच आपण आवड म्हणून घेते. सेम पद्धत जेव्हाही आपण व्हिजिट करतो, तर काय होतं की तिथली संस्कृती जी आहे ती आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागते. ते ऍक्सेप्ट होत नाही का? कारण की फूड क्रेम, तृष्णा. एक आर्य पुरुष जो असतो, जो आर्य असतो ना, तो ऍक्सेप्ट करतो द थिंग्स ऍज दे रिअली आर. एक सामान्य पुरुषासाठी जे जसं आहे तसं ऍक्सेप्ट करायचं म्हणजे काय? किंवा वातावरणानुसार मिसळून जायचं. परंतु आर्य पुरुषासाठी द थिंग्स ऍज दे रिअली आर म्हणजे काय? की अनिच्य दुःख अनंत जे जसं आहे तसं मी ऍक्सेप्ट करत आहे विपाकाच्या परिणामानुसार. हे विसरून जातो आपण. कारण की आपण पतोच नाही. आता बऱ्याच वेळेस मी काय समजा टी शर्ट खरीदायला गेलो की, तो मी प्लेन घेतो. प्लेन टी शर्ट म्हणजे काय? त्याच्यावर काही स्टिकर्स नसतात, काहीच नसतात. ग्रे किंवा व्हाईट किंवा ब्लॅक, दोन तीनच कलर. याच्यामध्ये माझी काही आवड नाही. ओके. नाही तर म्हणतात तुम्ही कलर कोण म्हटले. आवड नाही. जे सूट होईल आणि जे कम्फर्टेबल ठेवेल. ओके. जे कम्फर्टेबल ठेवेल. गाडीमध्ये बसताना, चालताना श्वास व्यवस्थित घेता येईल, सर्वात महत्वाचं. आपल्याला श्वास व्यवस्थित घेता आला पाहिजे. तर तो दुकानदार म्हणतो की ये ये जो पैटर्न था वो चला गया, अभी ये नया फॅशन आहे. समजलं मी काय म्हणत होतो? मग बा तुम्ही या लोकांच्या फॅशन नुसार चला. बघा किती जबरदस्त आहे. इथं शिलबाता परमस आहे. हे इथं शिलबाता परमस आहे. शिलबाता परमसचा जो हे आहे ना, त्याला अर्थ जो आहे ना, काही मूर्ख शिक्षकांनी लय बेकार करून टाकलेला आहे. सहसा मूर्खच म्हणणार, कारण की भगवान बुद्धांचा धम्म जो व्यक्ती बदलतो तो मूर्ख असतो. फॅशन नुसार. जसं बरमुडावर राहणं. शहरामध्ये लोक बरमुडावर राहतात. एखादी स्त्री जर अनोळखी किंवा आई बहीण पत्नीच्या व्यतिरिक्त जर स्त्री घरामध्ये येत असेल, तर साहजिक आहे की आपल्याला व्यवस्थित कपडे घालावे लागतात. त्याला म्हणतात कायेन संवर साधू. हम्म. कायेन संवर साधू, भगवान बुद्धांनी सांगितलं याच्यावर. यू मस्ट वेअर द सुटेबल क्लोदिंग. तुम्हाला एक सुटेबल क्लोदिंग पाहिजे जिथं तुमचा
तुमचा अपमान नाही व्हायला पाहिजे. तुम्ही दुसऱ्याच्या डोळ्यांच्या मध्ये खपले नाही पाहिजे. म्हणजे तुम्हाला पाहिल्यानंतर लोकांना आशंकाची किंवा कोणतीही अशी मनामध्ये त्रेडा उत्पन्न नाही व्हायला पाहिजे. कायेन समर साध. आपल्या कायेनं आपल्याला तसे कृती करावं लागणार आहे. ॲज सिंपल बघा. तर काय फॅशन आहे. सगळे घालतात म्हणून मी घालणार. आपल्या जुन्या काळचे लोक म्हणजे अंगावर बिलकुल एकदम बरोबर कपडे घालणार प्रॉपर. त्या व्यक्तीचा समाजामध्ये जो सन्मान होता, मान नाही हा, मान शब्द नाही वापरत आहे, सन्मान म्हणत आहे. त्या व्यक्तीला आदरणीय बघितलं जायचं, कारण की तो व्यक्ती शाब्दिक शारीरिकरित्या कृतिशील आहे. योग्य कृती तो करतो. लग्न काही ना समोर झालं. या सगळ्या गोष्टी इन्फ्लुअन्स कर का म्हणत आहे मी? कारण की लोकांनी पाडून दिलं ना, आपण पालन करतोय. मी तुम्हाला 2-3 उदाहरणं दिले. लोकांनी पाडून दिलं आणि आपण करतोय, तर ती गुलामगिरी. त्यामुळे भगवान बुद्धांनी शीलवादा परमस म्हटले. द रिपिटेशन ऑफ द हॅबिट्स म्हणजे गुलामगिरीमधून ज्या कृती आपण करतोय, ते आपल्याला रोखता आलं पाहिजे. आणि ते फक्त शांततेच्या स्वरूपातच होऊ शकतं. शांतता असली तरच आपलं विनय काम करतं. आपलं विवेक बुद्धी काम करते. आणि ज्यावेळेस उपेक्षा असते, त्यावेळेस काय काम करतं? प्रज्ञा काम करते. खूप ट्रेमेंडस आहे माहिती का? वेदना, फिलिंग मनात येईन तसं बिहेव करायचं. नो प्रॉपर ऍक्शन्स. फिलिंग्स ज्या असतात ते डायव्हर्ट होतात लाईक आणि डिसलाईक ना. वेदना, संमर, इंद्रिय संवर. मनात येईल तसं वागायचं. परंतु मनात जे येत आहे ते कुठून येते? ते दुर्गुणातूनच येते ना. खूप डेंजरस ते आसक्ती. हे खूप डेंजरस आहे. जे आपल्याला वासनापासून तर घृणापर्यंत पळवत राहते. आपण जे पळत आहे ना पळत, ते पळणं थांबत नाही कधीच. पळणं केव्हा थांबतं? ज्यावेळेस आपण रिअल रिअल शून्यतामध्ये जातो. शून्यता. बरेच जण वापरतात. शून्यागार, शून्यागार गतो वा अरण्यगतो वा रुक्खमूलगतो वा. राईट? भगवान बुद्धांनी ध्यानासाठी प्लेसेस सांगितले. ऍक्च्युअल रिअल शून्यागार काय आहे माहिती आहे का? रिअल शून्यागार हे फोर्थ चाना, चौथा चाना, ज्यामध्ये उपेक्षा आणि एकाग्रता राहते फक्त. वितर्क विचार फिनिश होऊन जातात. विचारामधूनच दुर्गुणांचा ओघ वाहत राहतो. आपण हे नाही म्हणू शकत की विचार माझे पूर्णपणे थांबवले मी. होतच नाही. का? कारण की मन जे आहे ते प्रत्येक वेळेस रूपवेदना संज्ञा संस्कार विज्ञानामुळे काही ना काही कृती करत राहते. मनाची उत्पत्ती ही विदाउट ऑब्जेक्ट नाहीये. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही जर फील करत असाल, इफ यू फील इन द टाइम, जर वेळ फील करसाल,
यू हॅव माइंड. यू क्रिएट द माइंड. तुम्ही जर वेळ फील करसाल, यू हॅव द वितक्त आणि विचार. तर हे जे काही मी तुम्हाला सांगत आहे, हे काय, हे ज्या वेळेस आपण दुःख दुःख समुदाय, दुःख निरोधकामिनी प्रतिपदा, दुःख निरोधकामिनी प्रतिपदाय ज्ञानम, ज्ञान म्हणजे नॉलेज आपल्याला घेऊन जातं. आणि आफ्टर द गेटिंग द नॉलेज वी वॉक ऑन दॅट. त्याच्यानंतर आपण जेव्हा त्याच्यात चालायला लागतो, त्यावेळेस स्वातंत्र्य निर्माण होतं. बघा आता एक किती सुंदर हे हे जुळत आहे आता, तुम्हाला जर समजत असेल तर. महात्मा गांधींनी काय केलं होतं स्वातंत्र्यासाठी, सांगा. नंबर 1 सत्याग्रह, आणि नंबर 2 यात्रा, मूवमेंट. राईट. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूवमेंट. मूवमेंट मधून स्वातंत्र्य उत्पन्न झालं. सेम आपल्या मनासोबत आहे. दुर्गुणांपासून मूव्ह होऊन आपल्याला एकाग्रता आणि उपेक्षापर्यंत जावं लागणार. ही आपली मुवमेंट, हे खरं स्वातंत्र्य. परंतु नुसतं ज्ञान प्राप्त केल्यानं तुम्ही काही नोबेल नाही होणार आहे. ओके. जोपर्यंत अनुसय जे आहेत, अनुसय दुर्गुण जे आहेत, अनुसय क्लेश जे आहेत, ते पूर्णपणे जोपर्यंत तुम्ही नाही करत, तोपर्यंत इम्पॉसिबल. ऍक्च्युली मी तुम्हाला सांगितलं की माइंड कॅन नॉट अराइज विदाउट द ऑब्जेक्ट. विषयाच्या व्यतिरिक्त विषय नसेल तर मन उत्पन्न होत नाही. ओके. तर हे जे विषय असतात, उत्पन्न कोण करतं? लोभ, दोष, मोह. अलोभ, अदोष, अमोह. आपल्याला सद्गुण आणि दुर्गुण हे दोन्ही नष्ट करायचे. दोन्हींना नष्ट करावं लागतं. ऍक्च्युली आर्य पुरुषांसाठी पुण्य पण प्रॉब्लेम आहे. ते गुंडतनं काय म्हणतात की पुण्य हे आपल्याला सुखापर्यंत घेऊन जातं, आहे की नाही? पुण्य हे आपल्याला सुखापर्यंत घेऊन जातं, चांगल्या डेस्टिनेशन्स. म्हणजे ते आपल्याला कम्फर्टेबल झोन मध्ये फेकून देतात. सरळ काय करतात, आपल्याला कम्फर्टेबल झोन मध्ये टाकून देतात पुण्य. ऍक्च्युली पुण्याचा रिअल उपयोग काय आहे की पुण्याचा रिअल उपयोग हा मार्ग सोपा आणि फास्ट करण्यासाठी झाला पाहिजे. मार्ग सोपा आणि फास्ट करण्यासाठी व्हायला पाहिजे. मार्ग कोणता? अष्टांगिक मार्ग. दिवसभरामध्ये जो काही अष्टांगिक मार्ग आपण पालन करत आहोत, त्या मार्गामध्ये अडथळे न निर्माण करण्याचं
काम पुण्य करत राहते. परंतु त्याचा उपयोग जर आपण सुखासाठी केला तर रस्ता जो असतो तो अवघड बनून जातो. रस्ता अवघड होऊन जातो. ओके. आणि रस्ता एकदा अवघड झाला की आपली गुलामगिरीचा जो प्रवास असतो या जन्मापासून दुसऱ्या जन्मापासून पर्यंत, तिथून तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, 1000, 2000, 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख चालू. मुक्ती का नाहीये? कारण की माहीतच नाहीये की आपण गुलामगिरी करत आहे. आपल्याला वाटतं आपण स्वतंत्र आहे, आपल्याला स्वातंत्र्य भेटलेलं आहे, फ्री आहे, आपण फ्री आहे की आपण आपल्या मनानुसार काही करू शकतो. बाबासाहेबांनी सांगितलं पुनर्जन्म होतच नाही, मग जे आहे ते करत राहा. आजच्या महाराष्ट्रातल्या बौद्ध धर्मियांच्या संकल्पना, हा, जे करायचं ते करा, व्यभिचार करा, खा प्या, जे आहे ते, अयोग्यरित्या पैसे कमवा. हेच आहे का स्वातंत्र्य? जे दुःखामध्ये ढकलतं? बिलकुल नाही. मॉडरेशन खलास होऊन जातं आपलं. मॉडरेशन म्हणजे काय? की आपल्याला अजयन चहाचं जे वाक्य आहे, ईट लिटल, स्लीप लिटल, टॉक लिटल, हे मॉडरेशन. हे मॉडरेशन आपण आपल्या फूड मध्ये आणू शकत नाही, आपल्या टॉक मध्ये आणू शकत नाही, आपल्या झोपेमध्ये आणू शकत नाही. झोपेला कट करता आलं पाहिजे, जे आज आपल्या ग्रुपमधले करूच शकत नाही. तुमच्यापैकी जे आता लेट उठलेले आहेत आणि जॉईन झाले सध्या सध्या 5:50 ला, 5:40 ला, 5:30 ला, प्रॉब्लेम काय राहतो, की प्रॉब्लेम हा राहतो की आपण संसाराचं भय बघू शकत नाही, फील नाही होत, कारण की सुखाचा जो भ्रम आहे तो डोळ्यावर पडलेला असतो. मनुष्य जन्म नेव्हर सेटल. कधीही एका स्थितीमध्ये, एका गोष्टीमध्ये समान नाही राहू शकत. चिडचिडपणा येईल, सगळं येईल, सगळं होईल, सेम नाही राहणार. सुखाची इंटेन्सिटी बदलत राहील, दुःखाची इंटेन्सिटी बदलत राहील. का? कारण की अनित्य दुःख अनात्त आहे ना, की नित्य सुख आत्ता आहे. नित्य सुख आत्ताचे अस्तित्वच नाही, अनित्य दुःख अनात्त आहे. परंतु पुतुजन नित्य सुख आत्तामध्येच भोग विलास करत राहतो. चला ठीक आहे, तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात ते तुम्हाला कंटिन्यू भेटत आहे. तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे ते तुम्हाला रोज भेटत आहे. तुम्ही म्हणता की मला एरोप्लेन पाहिजे, तुमच्या समोर एरोप्लेन येते. तुम्ही म्हणता मला हे जेवण पाहिजे, ते भेटत आहे. मला एक सांगा, तुमच्या इच्छा कंटिन्यू तुम्ही पूर्ण होते, डबल डबल त्या गोष्टी तुम्हाला भेटत आहे. डबल 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 डबल. आता तुम्हाला काहीच पाहिजे नाही आणि तुम्हाला त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सतत त्याच भेटत आहे. कोणतं सुख उपभोगणार तुम्ही? अनिच्छा आहे म्हणूनच तर हॅपीनेस आहे. कारण की गोष्टी बदलून जातात आणि नवीन गोष्टी उत्पन्न होतात. जर तुम्ही म्हणसाल की मला गुलाबजामुन आवडतो आणि मला रोज तो तर खायचा आहे, कारण की तो मला आवडतो. तीच आवड तुमच्यासाठी दुःख बनते नंतर. नाही खाऊ शकत ना. जन हा दुःखाचा भोगी आहे. तो सुखाचा भोगी नाहीये. परंतु त्याचा भ्रम आहे की त्याला सुख भेटत आहे. तेच मी उदाहरण तुम्हाला टुरिझमचं दिलं. लोकांना पोळी भेटली नाही की ते दुःखी राहतात. त्या साईटवर जातात जे बघायसाठी आले आणि तिथं मनामध्ये हॅपी राहतात. आपण दुसऱ्या देशामध्ये आपण पोळ्या खायसाठी जाते का?
हं? आपण पोळ्या खायसाठी जाते का दुसऱ्या देशामध्ये, का आपण प्लेसेस पाहायसाठी जाते? सेम थिंग. आपण या जन्मामध्ये, मनुष्य जन्मामध्ये पोळ्या खाण्यासाठी आलो, का कपडे घालण्यासाठी आलो, का गार्डन फिरण्यासाठी आलो? नाही. रिअल उद्देश निब्बाण आहे. मनुष्य जन्म भेटला त्याचा खरा उपयोग काय? निब्बाण आहे. निब्बाण प्राप्ती व्हायला पाहिजे आपल्याला. या जन्मामध्ये आपली मुक्ती व्हायला पाहिजे या सगळ्या अं, चक्रामधून. म्हणजे चक्रम करून टाकते माणसाला. हे फिलिंग तेच ते संज्ञा. संज्ञा म्हणजे काय, की इगो आहे मनामध्ये आणि मग तो म्हणतो, "नाही माझंच खरं. मी जे म्हणतो तेच खरं. मला जे पाहिजे ते पाहिजे." राइट? किती सिंपल लाईफ आहे ना. सिंपल लाईफ म्हणजे काय आहे, की तुम्ही पेहराव जो आहे तुमचा, तो पण तुम्ही म्हणसाल, की सिंपल आहे बा. मी खूप साधा सरळ आहे. मी एकदम साधे पांढरे कपडे घालतो आणि हे आणि ते आणि असं आणि तसं. परंतु मनामधून दुःखी आहे. काय अर्थ हो? हं? हे जीवन जे आपण जगण्यासाठी आलो, ते एका सुख आणि दुःखामध्येच टाकायचं आहे का पुन्हा आयुष्य? नाही, काहीतरी नवीन व्हायला पाहिजे. काहीतरी नवीन व्हायला पाहिजे. शांतता, प्रज्ञा, उपेक्षा, मुदिता, मेत्ता, करुणा किती हायर क्वालिटीज आहे, ज्या आपण ह्याच जन्मामध्ये स्वीकार करून त्याला एकदम क्वालिटी त्याला तयार करू शकतो. अरे तुमच्या बोलण्यामधून दुसरा जर दुःखी होत असेल ना, खलास तुमच्या जिंदगीला. एकदम सरळ. तुमची तुमचं जीवनच कामाचं नाही. साधी गोष्ट तुम्ही समजू नाही शकत. म्हणजे तुम्हाला बोलणंही येत नाही. उद्धटपणानं बोलतात काही. दुसरा दुःखी होईल असं बोलतात काही जण. नाहीये. पुरुषस्य हि जातस्य कुठारी जायते मुखे. येय चिन्हति अत्तानं बालो दुम्मे दिनो जना. Every fool who is a born, every fool who is a born has an axe within his mouth, with which he cuts himself when he uses a wrong speech. Wrong speech. काय करतो बोलताना काही लोकांना आवडतं वाईट बोलणं. काही लोकांना आवडतं दुसऱ्याला खाली दर्शवणं. काही लोकांना आवडतं व्यर्थ बडबड करणं. काही लोकांना आवडतं टोचून बोलणं. परंतु शब्दांची संपत्ती जमा करणं कोणाला आवडत नाही. याचा अर्थ काय? शांत बसणं. किती चांगलं उदाहरण आहे ते भगवान बुद्धांचं. भगवान बुद्ध म्हणतात, की त्या राजकुमारला म्हणतात, नाव विसरलो राजकुमारचं. पॉइझन एरो. नंतर राजकुमाराला जर तुझ्या मित्राला विषारी बाण जर लागला, तर तू काय करशील सर्वात आधी? तर राजकुमारला भगवान बुद्ध विचारतो, तू असं करशील का बा, की पहिले पाहशील का त्या बाण कोणी मारला? समजा आता तू बाण काढायला गेला त्या माणसाचा, ज्याला तुझ्या मित्राचा, त्याला बाण लागलेला आहे. तू काढायला गेला आणि तुझा मित्र विचारतो, की "नाही, नाही, नाही, थांब, हा बाण कोणी मारला?"
तू उत्तर देतो XYZ पर्सन म्हणला. तो म्हणतो की मी काढू का आता बाण? मग तो मित्र म्हणतो नाही नाही नाही, थांब थांब थांब. या बाण मारणाऱ्या व्यक्तीनं कोणत्या टाईपची चप्पल घातली होती? तो म्हणतो की XYZ. समजा पॅरागॉन घातली होती बा. हं. आता म्हणतो मी काढू का आता बाण हा विषाचा? नाही 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 नाही, थांब. तो ज्या घोड्यावर बसलेला होता त्या घोड्याचा कलर कोणता होता? तो काळ्या कलरचा होता ना. ओके ओके ओके. आता काढू का? नाही 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 नाही. थांब थांब थांब. तो कोणत्या जिल्ह्यातून आला होता? हा आता कोल्हापूर जिल्ह्यातून आला होता, बाळापूर जिल्ह्यातून किंवा अकोल्यामधून किंवा नागपूरमधून, व्हॉटेव्हर. मग म्हणतो आता काढू का हा बाण? नाही 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 नाही, थांब 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 थांब. मला हे सांग की त्याचं आडनाव काय होतं? त्याचं गाव कोणतं होतं? त्याचा जिल्हा कोणता होता? त्यानं कपडे कोणते घातले होते? ही सगळी निरर्थक बडबड तो करत राहतो आणि त्या वेळेमध्ये तो जो बाण आहे, ते जे विष आहे त्याच्या शरीराला नष्ट करून टाकतात. संपलप्प वाचन जीवन नष्ट करत आहे. शब्द जेव्हा एकवटल्या जातील, शब्द जेव्हा साचवल्या जातील, त्यावेळेस ते प्रज्ञेचं रूप घ्यायला सुरुवात करते. शब्दाला सुंदरता ही प्रज्ञेमुळे येत असते. शब्दाला सुंदरता जास्त बकबक केल्यानं नसते. हे जे मी बोलत आहे ग्रुप मधले बरेच जण आहे असं करणार आहे. ब्ला 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 ब्ला, हा असा तो तसा, हे असं ते तसं, राम राम राम. कंटिन्यू. शब्दांना सुंदरता आणि शब्दांची रिचनेस जी असते ती कलेक्टिव्हनेस मध्ये, स्पेंडिंग मध्ये नाही. खर्च करण्याला अर्थ नाही. शब्दांचा साठा जमा करता आला पाहिजे. आपण बोलतोय बोलतोय बोलतोय, परंतु आपल्याला नुसतं बोलायचं नाही, आपल्याला कुठं ना कुठं शांतता पण गरजेची आहे. हे तोंडाला झिप लावणं गरजेचं आहे. झिप नाही लागत. समजतं ना? चैन 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 नाही लागत. कशाच्या बेसिसवर हे सगळं? आवड आणि नावड. गुलामगिरी. म्हणून म्हणत आहे. भगवान बुद्धांनी असं सांगितलं. नाही नाही नाही, भगवान बुद्धांनी हे नाही सांगितलं. हे तर चूक आहे. मला जे माहिती तेच बरोबर आहे. माझे जे टीचर सांगतात तेच बरोबर आहे. अप्रोप्रिएट ड्रेसिंग जे मी तुम्हाला सांगितलं. जेव्हा भंते असतात, ओके, काही लेडीज जे कपडे घालण्याची जी पद्धत आहे ना, खूप डेंजर आहे. तुमचे केस उघडे नसले पाहिजे. ओके. का? कारण की मला आवडतं ना बघ केस उघडे ठेवणं, ट्रान्सपरंट कपडे घालणं, साड्या अयोग्य पद्धतीनं घालणं. हे मला आवडतं. फिलिंग्स आहे माझ्या. आणि हीच पद्धत बरोबर आहे. ही झाली गुलामगिरी. गुलाम हा दुसऱ्याला कधीच शांतता देत नसतो, लक्षात ठेवा. गुलाम कधीच शांतता देऊ शकत नाही. तुमच्या बोलण्यामधून लोकांना शांतता मिळाली पाहिजे. लोकांना दुःख उत्पन्न नाही व्हायला पाहिजे. तुम्हाला पट्ट म्हणून तुम्ही बोलता, मूर्खपणा आहे. नाहीतर राईट स्पीच कशासाठी आला असता सांगा? आता प्रत्येक सिटीमध्ये वेगवेगळ्या टाईपचं बोलल्या जातं. काही सिटीमध्ये, काही जिल्ह्यामध्ये जसं की
काही वर्ड्स जे असतात ते भाषेचा भाग बनलेला आहे. काही लोकांच्या काही शब्द हे भाग बनून जातात. डेली असतात ते त्यांच्यासाठी. मग ते काय म्हणतात, त्यांची संज्ञा काय आहे, की नाही हे बरोबर आहे. नाही, ते बरोबर आहे. का असं होते? कारण की पुतुज्जन हा नित्य सुख आत्त या 3 लक्षणांना धरून चालतो. एकीकडे भगवान बुद्ध म्हणतात, की मी नाही, पुतुज्जन म्हणतो मी आहे. एकीकडे भगवान बुद्ध म्हणतात, सर्व जे आहे ते दुःखदायी आहे. हा म्हणतो, की सर्व काही सुखदायी आहे. भगवान बुद्धांना माहित नाही बाकी सर्व दुःखच आहे. चूक शिकवतात भगवान बुद्ध. ओके. भगवान बुद्ध म्हणतात, की सर्व काही नाशवंत आहे. हा म्हणतो, की सर्व काही नाशवंत नाही. जी गोष्ट जशी आहे तशीच माझ्यासोबत राहणार आहे. पुतुज्जन आहे. ओके. जो दुःखाचा भोगी आहे तो सर्वात महत्त्वाचा. शांततेचा भोगी नाही. तो दुःखाचा भोगी आहे. आणि पुतुज्जनापेक्षाही डेंजर आहे मिथ्या दृष्टीवाले. न मिथ्या दृष्टी. One मिथ्या दृष्टी person create a millions मिथ्या दृष्टी person. सावध होऊन जा तुम्ही. ओके. सावध होऊन जा. कारण की जसा जसा धम्म वाढतो एखाद्या क्षेत्रामध्ये, तसं तसं चुकीचा धम्मही वाढत राहतो. मला लोक क्लिअरली सांगतील, 8 दिवसात स्वतः पाडणं, 10 दिवसात स्वतः पाडणं, मग लगेच ज्ञानप्राप्त. हं. अरे, जर लगेच ज्ञानप्राप्त झाल्या असत्या, तर तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. बंटी रावला माहिती आहे का तुम्हाला अमेरिकेतले? बंटी रावला आठवतं का? आपल्या ह्याच्यात आलेले. आठवतात? हं. मी आणि ते नाव यानामध्ये सेम टाईमला होतो एकदा. ते 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 काय म्हणतात, अप्पर मेडिटेशनला होते. म्हणजे अप्पर माउंटनला होते नाव यानामध्ये. तर माउंटनला ते लोकं असतात जे हायर मेडिटेशनमध्ये असतात. ओके. आणि बंतेची प्रॅक्टिस ऑलरेडी खूप होती शिलांची आणि माइंडफुलनेसची. तर मग मी बंत्यांना सांगायचो, की जाना असं हे ते प्रॅक्टिसबद्दल बोलायचो. बंते म्हणायचे, "दीपक म्हणे तू ध्यानाबद्दल इतक्या इझिली बोलतो. इतकी ईझी प्रॅक्टिस आहे का?" म्हणे. हं. "मला 30 वर्ष लागले रे," म्हणे, "की निमित्त प्राप्त होऊन ध्यानापर्यंत पोहोचायला. बघा भिक्खू असून, विनयशील असून." म्हणजे एवढ्या विनयात राहून काही लोकं तुम्हाला आजकाल प्रपोगंडा चालू आहे किंवा स्वतः तोंडानं स्वतः म्हणतील, की मी 8 दिवसात शिबिर केलं, मी ध्यान प्राप्त केलं. हाऊ इज पॉसिबल हां? एक प्रोसेस असते. ओके. विदाऊट लाईट जाणं इम्पॉसिबल आहे. विदाऊट जाणं अंडरस्टँडिंग द 4 नोबल ट्रुथ इम्पॉसिबल आहे. ते तुम्हाला इक्वॅनिमिटी आणि एकाग्रताची प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवावी लागते.
तर सावध होऊन जा. समोर हा काळ आहे. ओके. समोर फिक्स आहे हा काळ. तुम्हीच पहा ना, तुमच्यापैकी किती जण तरी ध्यानाच्या जवळ-जवळ गेले होते. ओके. प्रॅक्टिस नाही केली, वापस आले. कितीतरी लोक आहे, ज्यांनी मेंटेन नाही ठेवला. लगेच वापसी होते ध्यानाच्या ह्याच्यापर्यंत पोहोचल्यावर. वेळच नाही लागत. एखाद्या पार्टीत चालल्या जा, तुमचं मेडिटेशन खलास. लग्न समारंभात जा, मेडिटेशन खलास. संपलप वाचा बोला, मेडिटेशन खलास. विसून करा, खलास. संपलप बोला, गेलं ना, तुम्ही खाली जाता लगेच. शील तोडलं की ध्यान खाली. तर हे आहे इन्फ्लुएन्स्ड. हे आहे गुलामगिरी आपली. आपली धम्माप्रती पण गुलामगिरी नसली पाहिजे. आपली आपल्या टीचरच्या प्रती पण गुलामगिरी नसली पाहिजे. म्हणजेच आसक्ती नसली पाहिजे. इतकं लिबरेटेड माइंड व्हायला पाहिजे. आसक्ती विरहित मन जे आहे ते शांतता देते आणि शांतताच खरं सुख आहे. ते आपण उपभोगतच नाही. आपला प्रॉब्लेम हाच आहे, की आपल्याला सर्व काही कसं आपल्या आवडी-निवडीनुसार पाहिजे. मला हे आवडतं म्हणून ठीक आहे. मला ते आवडत नाही म्हणून मला नाही पाहिजे. ते दूर ठेव का. जे आवडत नाही ते समोर आलं तर मी दुःखी होते. मग काय आपण आपल्या दुर्गुणांमुळे इन्फ्लुअन्स होते. आपल्या दुर्गुणांमुळे बाधित होते. तसं नाही व्हायला पाहिजे. या 5 स्कंदांची गुलामगिरी तोडावं लागणार आहे. आणि ती फक्त आसक्ती थांबवल्यावरच तुटणार आहे. आसक्ती कशी थांबेल? हळू-हळू, हळू-हळू आपल्याला ब्रेक मारावं लागतं. गाडी खूप फास्ट चालू आहे. एकदम ब्रेक मारला तर काय पडून जाईल ना. योग्य पद्धत काय? हळू ब्रेक मारा. एकदा मारा, मग स्पीड होणार, दोनदा, तीनदा. योग्य पद्धत ब्रेक मारण्याची. हळू ब्रेक मारा या गोष्टींना. दुर्गुणांना हळू ब्रेक द्या. गाडी थांबून जाईल. मन आणि शरीरानं बनलेलं जे म्हणजे हे जे मनुष्य जीवन जे आहे, जे मन आणि शरीरानं बनवलेलं आहे, ते थांबून जाईल. हे थांबवणंच तर आपलं कार्य आहे. आपलं काम हे नाहीये. चांगला जॉब लागला आता, रिटायर्ड झालो. चला ठीक आहे. आता मी माझं जे जीवन आहे नातू-पंतूमध्ये टाकून देतो. नाही, त्याच्यासाठी नाहीच आहे. माझ्या मनात येईल तसं मी वागतो. कसं काय वागणार? लोभ, दोष, मोह पूर्ण कमी करण्याचा प्रयत्नच या जीवनात केला नाही तर कसं वागणार? तर ही स्कंदांची गुलामगिरी थांबवायची आहे. विज्ञान, संस्कार हे राहिलंय. संस्कार काय? जे काही संस्कार मागं केले त्याचे विपाक येत आहे आपल्याला. त्याच्यानुसार नाही वागावं लागत. अपुण्य केले बुवा आपण मागच्या जन्मामध्ये, या जन्मामध्ये आणि त्याचा विपाक या क्षणाला आला, तर आपण तेवढं स्टेबल आणि माइंडफुल असलं पाहिजे, की विपाक आला, दुःख होतंय, कोणतरी तुम्हाला बोलतंय, खूप भयानक बोलत आहे. तिथं तुमची अंडरस्टँडिंग का तुम्ही शांत राहिले पाहिजे सर्वात महत्त्वाचं. माझ्यासोबत खूप घडलेलं आहे. खूप घाणेरडं बोलतात लोक. तुम्हाला क्लिअरली सांगतो. खूप घाणेरडं. तुमच्या प्रॅक्टिसचा सत्यानाश करण्यासाठी लोकं आतुर आहेत. ओके? आतुर आहेत. तुम्हाला एम्बॅरेस फील करून देतील बोलण्यामधून. पण तुमची खरी संपत्ती जी आहे ना ती प्रॅक्टिस आहे. शांत राहा. ती प्रॅक्टिस पुन्हा शाईन होईल. शांततेनं प्रॅक्टिस प्रज्वलित होते. शांततेनं प्रॅक्टिसला सुंदरता येते. शालीनता येते. तेच तर आपण करत नाही. मी त्याच दिवशी तुम्हाला एक वाक्य, खूप सुंदर वाक्य सांगितलं. मला त्रास झाला म्हणून मी दुसऱ्याला त्रास देतो. मूर्खपणा आहे.
माझ्यामुळं दुसऱ्याला त्रास होतो याचं दुःख मला व्हायला पाहिजे. ती एक खरी काय म्हणतात प्रॅक्टिस. दुसऱ्याला त्रासच नाही व्हायला पाहिजे आपल्यामुळे. सर्वात महत्व काही हो, दुसऱ्याला त्रास नाही व्हायला पाहिजे. हे होतच नाही. हे कारण की पुतुज्य आहे. आपली प्रॅक्टिसच नाहीये तशी. आपण सायलेन्स डेव्हलपच करत नाही. सर्वात महत्वाचं सायलेन्स डेव्हलप करायला पहिले तर स्पीचच थांबवावं लागतं. त्याच्यानंतर द्वेष, ईर्ष्या, मत्सर, घृणा, तिटकारा, तिरस्कार, राग हे थांबवावं लागतं. याला प्रत्युत्तर नाही द्यावं लागत. नाही मला असं बोललं म्हणून मी असं करेन. कसली प्रॅक्टिस आहे तुमची पण? हं? कसली प्रॅक्टिस आहे? जितक्या वाईट स्थितीमध्ये आपण शांत राहू, तितके पॉवरफुल आपण बनत राहतो. ओके, प्रॅक्टिसमध्ये. जी मनाची शक्ती जी आहे, मनाची जी ताकद आहे, ज्याला आपण अधिष्ठान म्हणतो, ती खरी ताकद आहे. ती वाढण्यासाठीच शांतता महत्वाची आहे. मनाची प्रखरता ही शांततेनंच वाढणार आहे, लक्षात ठेवा. दुसरा उपाय नाहीये. हे पेन्यानं मनामध्ये ज्या वेदना आल्या त्याच्यानुसार वागायचं. डोळे, कान, नाक, त्वचा, टेस्ट, जीभ जीभ हं, मनात आलं चांगलं जेवायला पाहिजे. मला सांगा, जो घास तुम्ही खात आहे, जो घास तुम्हाला आवडला नाही, मटण खूप चांगलं आहे, चिकन खूप चांगलं आहे. मला आज चिकन भेटलं, मी खूप खुश आहे. चला चिकनचा एक पीस तुम्ही घेतला पोळीसोबत आणि तसंच खाल्लं. चला जाऊ दे. नाही, नाही तुम्ही पोळी घेतली आणि तसंच खाल्ला, चाव-चाव केला आणि आता एक काम करा, खाल्लेलं चिकन हातावर घ्या, जे तुम्हाला लय आवडतं. डबल खासाल का? हं, डबल खासाल? किंवा पोळी चाव-चाव करा आणि पुन्हा हातावर घ्या. डबल खासाल का? आताच 2-4 जणाला वक्कारी आली असेल. वॉक करत असतील काही जण. विचार करून फक्त. हं, मग जी गोष्ट तुम्ही तोंडामध्ये टाकली, अर्धी खाल्ली, ती बाहेर पडल्यानंतर जर तुम्ही तिचा स्वीकार करत नाही, तर मग कसली तुमची चवाची चोचले आहेत मग? हं, कसलं फूड आहे कशासाठी? फूड आहे आपली शरीराची ताकद वाढवण्यासाठी आणि ती ताकद कुठं वापरल्या गेली पाहिजे? ती वापरल्या गेली पाहिजे अरिष्टांगिक मार्गावर चालण्यासाठी. तेच तर उद्दिष्ट आहे या मनुष्य जन्मामध्ये अन्नाचं. चवीसाठी नाहीये. तर जे काही आपल्याला भेटत आहे, ते आपल्या कर्मामुळे आहे. ओके. जे विपाक आपल्याला भेटत ते आपण हळू-हळू आपण याला अंडरस्टँड करायला पाहिजे. या पॅटर्नला समजायला पाहिजे. मनाला समजण्याची गरज आहे.
आहे ना, अविद्या. अविद्या पच्चाय संखार. हं? संखार पच्चाय वेदना. काय म्हणतात भगवान बुद्धांचं म्हणणं काय आहे? अप्पकाते मनुष्येस न जना परिगामिन पारगामिन अथाय इतरा पज्जा तीरमेवानुधवन्ति. म्हणजे भवसागरला पार करणारे जे लोक आहेत ते खूप कमी राहतील. एकदम विरळ राहतील, विरळ. या भवसागरला पार करणारे लोक विरळ राहतील. बाकी सर्व फक्त तटावरच राहणार आहे. बाकी सर्व तटावरच राहणार आहे. भगवान बुद्ध काय म्हणतात? धम्मचरे सुचरित न न न दुच्चरित चरे धम्मचारी सुख सेती अस्मी लोके परमहिंस परमिच्छ. सद्गुणांचा वापर करा, दुर्गुणांचा नाही. दुर्गुणांपासून वाचा. जे लोक धम्मानुसार वागतात ते याच लोकात नाही, दुसऱ्या लोकांमध्येही सुखानुसार विहार करतात. 8 लोक धम्म जे आहे, त्याच्यानुसारच तर आपण वाहते. से लोक यथा एक धनो वातेन न सनिरती एव निंदानुसास एव निंदापसासु न समिंजती पंडिता. जसा तो पर्वत जो आहे हवेनं हालत नाही, तसा समजदार जो माणूस असतो तो या 8 लोक धम्मानं हालत नाही, जो प्रज्ञावंत असतो. हे सत्पुरुषांचा धम्म आहे. आपल्याला हे अंडरस्टँड करून घ्यावं लागणार आहे, कारण की आपण कितीही जर केलं, आपण कितीही जर अयोग्यरित्यानं पद्धतीनं वागत गेलो, एक दिवसात त्या फळाचं त्या त्या वागण्याचं रूपांतर होणारच आहे. नंतर मोठं मुश्किल होऊन जातं. ओके. तर या 5 स्कंदांची गुलामगिरी मी तुम्हाला आज डिटेल सांगितली. ओके. साध्या सरळ सोप्या शब्दात तुम्हाला प्रवचन दिलेलं आहे. सुचरित. आपल्याला सुचरित व्हायचं. आपल्याला सद्गुणांचा उपयोग पहिले करायचाच आहे. ओके. पार करण्यासाठी सद्गुण खूप महत्वाचे आहेत, दुर्गुण नाही. सद्गुण म्हणजे काय? भवसागर पार करण्यासाठी वापरण्यात येणारी उत्कृष्ट नौका. दुर्गुणानं पार नाही होणार. दुर्गुण एकाच ठिकाणी टाकून देतील आपल्याला, नरकामध्ये. ओके. आय थिंक एवढं खूप झालं. आणि कधीही लक्षात ठेवा की कोणतंही प्रवचन असो, तर त्यामध्ये कोणत्याही पर्सन किंवा एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून काहीच सांगत नसतो मी. भगवान बुद्ध म्हणतात धम्माचा उपयोग हा एखाद्यावर शस्त्र म्हणून नाही करायचा. ते शस्त्र म्हणून नाही करायचं. धम्म काही बाहेर नाही, धम्म काही अंतर नाही. सर्व म्हणजे धम्म आहे. फक्त तुमची धम्मानुपස්සना पक्की पाहिजे, तेव्हा तुम्हाला अंडरस्टँड व्हायला लागतो आजूबाजूचा धम्म. तुमची रिअल विपश्यना कंप्लीट झालेली पाहिजे, तेव्हा धम्म ऑटोमॅटिक अराईज होतो हार्टमधून. तर आज मी तुम्हाला बरंच काही सांगितलं. सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या तुम्हाला पटतात त्या घ्या, ज्या तुम्हाला नाही पटत त्या फेकून द्या. सिंपल ॲज इट इज. ओके. आज तरी तुम्हाला वाटत आहे की तुम्ही प्रॅक्टिस जे आहे ऑनलाईन भेटतंय, सगळं व्यवस्थित आहे, चला झोपा काढू, काही करू नये.
उद्या जेव्हा हे बंद होऊन जाईल ना, तेव्हा समजेल. शुअरली बंद होणारच आहे. जास्त दिवस नाही आता. कारण की धम्ममंगलमचं सेंटर या जानेवारीपासून रन होणं सुरू होऊन जाईल. व्हर्चुअल विहार आता रिअल वर्ल्डमध्ये येणार आहे. व्हर्चुअल विहार आता रिअल वर्ल्डमध्ये येणार आहे. ओके. तर असं सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. जे पटलं ते घ्या, जे नाही पटलं ते सोडून द्या. ओके. आणि ट्राय करत जा की जे टॉक्स आहे त्याला तुम्ही कमेंट्स टाका, शेअर करा. ओके. शेअर केल्यानं पुण्यच वाढणार आहे, अपुण्य तर होणार नाहीये. भगवान बुद्धांचे 4 शब्द लोकांच्या कानात जातील. एवढी साधी गोष्ट तुम्हाला समजत नाही. कमेंट्स टाका. कमेंट्स टाकले तर YouTube मध्ये तो व्हिडिओ वर येतो. ओके. कमेंट्स का मग मी माझ्यासाठी टाकायला लावतो? नुसतं साधू-साधू म्हणत नका राहू दरवेळेस. हां, त्या टॉकचा भाग व्हा तुम्ही. तुम्ही जेव्हा कमेंट्स टाकता त्या टॉकचा तुम्ही भाग होऊन जाता. त्या पुण्याचा तुम्ही भाग होता. कमेंट्स ऐकून जर एखाद्यानं ते प्रवचन ऐकलं, त्या प्रवचनानं मिळणारं जे पुण्य आहे त्याचा भाग तुम्हाला भेटणार आहे. हे किती वेळेस सांगायचं? हं? किती वेळेस सांगायचं? आय थिंक एवढं इनफ झालंय. कोणाला विचारायचं असेल काही तर विचारू शकता.